माझ्या सगळ्या बहिणींसाठी आपण एकदा स्वतःच सगळ्यांनी हात वरती करा. एकदा जोरदार टाळी स्वतःसाठीच होऊ द्या. आमच्या सगळ्या बहिणींना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की आपल्या भावाच्या एका निरोपावर आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपल्या सगळ्या बहिणींचं या ठिकाणी स्वागत करत असताना मी आपल्या सगळ्यांची माफी मागणार आहे. मी सगळ्यांची क्षमा मागणार आहे. मी या ठिकाणी आपल्याला बोलवत असताना सगळ्या सगळ्या बहिणींची व्यवस्था होईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. आपण सगळेजण बसलाय त्यांच्यासाठी ठीक आहे, पण पाठीमागं माझ्या बहिणी बसलेल्या आहेत, काही बहिणी उभ्या आहेत, त्या बहिणींना पुढे यायला जागा मिळत नाही आहे. त्यांची सगळ्यांची काही बहिणींची लहान मुलं आहेत. मी हात जोडून माझ्या सगळ्या बहिणींना माझी विनंती आहे, आपण आपली काळजी घ्याच, पण आपल्या बाळाची काळजी घ्या, आपल्या मुलाची काळजी घ्या. अगदी वयस्कर काही माता भगिनी आलेल्या आहेत, त्यांची काळजी घ्या. एवढ्या गर्दीमध्ये जर चुकून एखाद्या मुलाला इजा झाली, भगिनीला इजा झाली, तर ते भाऊ म्हणून मला सहन करणं मलाही कठीण होईल. कारण मी माझ्या बहिणीला बोलवल्यानंतर, माझ्या बहिणी इथं आल्यानंतर जर त्यांना काही नुकसान पोचलं तर ते माझ्यासाठी कल्पनेच्या पलीकडेच असेल. पण पुन्हा एकदा सगळ्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. पाठीमागं बसलेल्या बहिणींना मी सांगतो, पुन्हा जयकुमारचा शब्द भावाचा शब्द आहे. इथं आलेली एकही बहीण भावाची भाऊबीजेची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही. त्यामुळे गोंधळ गडबड करायचा काय नाही, ही मनापासूनची आपल्या सगळ्यांना विनंती आहे. मी आज बोलवण्याचं कारण आपल्या सगळ्या माता भगिनींना आहे की आपल्या सगळ्या बहिणींना मी एवढ्यासाठी बोलवलं की आजपर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांचा सन्मान व्हायचा, सगळ्यांचा सन्मान झाला. मोदीजींनी आमच्या शेतकरी बांधवांचा सन्मान केला, कधी युवकांचा सन्मान केला, कधी दिव्यांग बंधूंचा सन्मान केला. मोदीजींनी समाजातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान केला. आणि तो सन्मान करत असताना सन्मान करायचा राहिल्या होत्या, सन्मानाचं जीवन ज्यांनी जगलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी आमच्या देवाभाऊंनी घेतली, एकनाथ भाऊंनी घेतली. त्या आमच्या बहिणींचा सन्मान करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला, भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं घेतला. आणि माझ्या सगळ्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी, तिला सन्मानानं उभं करण्यासाठी, तिला स्वतःच्या पायावर उभं व्हावं, तिला सन्मानाचं जीवन जगता यावं, म्हणून आमच्या देवेंद्र भाऊनी, एकनाथ भाऊनी माझ्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये तिच्या अकाउंटवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या सगळ्या बहिणींचा सन्मान व्हावा म्हणून आज या ठिकाणी सगळ्या बहिणींना या ठिकाणी बोलवलंय. एकदा जोरदार देवेंद्र भाऊसाठी टाळ्या वाजवा, एकदा जोरदार एकनाथ भाऊंसाठी टाळ्या वाजवा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांचे भाऊ सक्षम आहेत, आपल्या सगळ्यांचे भाऊ प्रेम करतात. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्वतःचा भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला राखी बांधायला आला. आणि राखी बांधल्यावर बहिणीच्या ताटात 100 रुपये टाकताना आपल्या बायकोकडे 2-3 वेळा बघतो आणि बायकोने मान हलवली तर 100 रुपये ताटात टाकतो. ही वस्तुस्थिती इथं बसलेल्या अनेक भगिनींच्या लक्षात आली असेल. तो आमच्या एकनाथ भाऊनी, देवेंद्र भाऊनी राखी पौर्णिमेच्या आधी 2 दिवस माझ्या सगळ्या बहिणींच्या अकाउंटवर 3000 रुपयाची ओवाळणी टाकण्याचं काम केलं. आणि राखी पौर्णिमेच्या आधी 2 दिवस माझ्या सगळ्या बहिणींच्या खात्यावर भावाचे 3000 रुपये पोचले.
ज्यांचे पोचले त्यांनी हात वर करा. आणि ज्या बहिणींचे सगळ्यांचा हात वर झाले, अगदी ज्या बहिणींना पोचले नाहीत त्यांना या भावाचा शब्द आहे, तुमचे पैसे सुद्धा दिवाळीच्या अगोदर पाठीमागचा हप्ताही पोचणार आहे आणि पुढचाही हप्ता पोचणार आहे. आणि दिवाळी चालू व्हायच्या अगोदर 3 हप्ते पुन्हा दिवाळीच्या महिन्यात सकट पोचणार आहेत. आणि आमच्या बहिणीला दिवाळीची भाऊबीज सुद्धा आमचा देवेंद्र भाऊ देणार आहे, एकनाथ भाऊ देणार आहे, अजितदादा देणार आहे. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्या बहिणींना सन्मानाने जगता यावं, आपल्या बहिणींचं जीवन सुखी व्हावं, आपल्या बहिणीला छोट्या छोट्या गोष्टीसाठी कुणापुढे हात पसरायला लागू नये अशी व्यवस्था करणारं मला वाटते हे अख्ख्या देशातलं जगाच्या पाठीवरचं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की जे राज्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब चालवतात. त्या सगळ्यांनी जोरदार एकदा टाळे आपल्या भावासाठी पुन्हा एकदा वाजवा. आणि या दोन्ही भावांच्या वतीनं हा तुमचा भाऊ इथं उभा राहून आपल्या सगळ्यांना शब्द देतोय. अनेक लोक सांगतायत, अनेक आपल्या विरोधी पक्षातली लोक सांगतायत की ही योजना निवडणुकीसाठी काढलेली आहे, ही योजना निवडणूक झाल्यावर बंद होईल, या योजनेचा पैसा बंद होईल. मी सगळ्या बहिणींना शब्द हा तुमचा भाऊ उभा राहून देतोय, जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे येणाऱ्या 5 वर्षासाठी ही योजना चालू केलेली आहे. आणि 5 वर्षात प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये माझ्या बहिणीच्या खात्यावर हे सगळे भाऊ पोचवणार आहेत. कुणी किती शंका निर्माण केली, कुणी किती सांगितलं तरी त्यांच्या नादी लागू नका, कारण आपल्याला माहिती आहे हे सावत्र भाऊ आहेत. हे सावत्र भाऊ बहिणीबद्दल कधी चांगली भावना ठेवणारे खूप कमी असतात. पण आमचे सावत्र भाऊ काय सांगतात, या बहिणींना फुकटचं खायची सवय लावू नका, फुकटचे पैसे देऊ नका. मला सांगा, या बहिणींचा हक्क आहे का नाही? सांगा, हक्क आहे का नाही? आमच्या बहिणींचा हक्क आहे आणि आमच्या हक्काच्या बहिणीच्या हक्काचा आमचा भाऊ देतोय, कोणी कुणाच्या खिशातलं देत नाही. आणि मला सांगा, आमच्या बहिणीला 1500 रुपये दिले, शरद पवारांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे का हो? आहे का? आहे का? मग यांच्या पोटात का दुखतंय? सगळं फुकट मिळतंय असं सांगताय. अरे कोण कुणाच्या खिशातलं देतोय हे माझ्या भगिनींच्या हक्काचं आहे आणि म्हणून भगिनींना द्यायचा निर्णय सरकारने घेतला आहे. आमच्या सुप्रियाताई तर महिला आहेत, त्या सुप्रियाताई सुद्धा सांगतात, अरे कशाला बहिणींना फुकटचं सवय लावताय, ही सवय काय चांगली नाही. सुप्रियाताई, फुकटचं खायची सवय फक्त तुम्हीच लावून घ्यायची, बाकी माझ्या बहिणींना अडचण याचं कारण काय हो? आता अशा अनेक योजना आमच्या बहिणींच्यासाठी सरकारने आणलेल्या आहेत. इथून पुढे 5 वर्ष माझ्या भगिनीच्या अकाउंटवरचे 1500 रुपये येत राहतील. आणि मी आपल्याला शब्द देतो, भारतीय जनता पक्षाचं सरकार जर पुन्हा आलं, येणारच आहे. येणार ना? सांगा एकदा हात वर करून, येणार का? एवढ्या बहिणींचा हात जर लागला, अरे हनुमानाने एक बोटावर पर्वत घेतला होता, माझ्या एवढ्या बहिणींची ताकद एवढी आहे, जर एवढे हात लागले तर सरकार कसंही निवडून येईल आणि रेकॉर्ड ब्रेक मतानं निवडून येईल. पण मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी सांगेन, सरकारनं बहिणींना दिलं तर काय क्रांती घडते याचं मूर्तिमंत उदाहरण मी माझ्या बहिणींना सांगणार आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्र भाऊनं एसटीचं तिकीट माझ्या महिलांना अर्ध केलं. अर्ध्या तिकिटामध्ये माझ्या भगिनी आता एसटीचा प्रवास करताय. सांगायला आनंद होतो, राज्याचं नुकसान होईल असं सगळ्यांना वाटलं. पण जेव्हा एसटीचं तिकीट अर्ध केलं, 19 वर्ष एसटीचं महामंडळ तोट्यात होतं. 19 वर्ष 19 वर्ष जे महामंडळ तोट्यात होतं ते माझ्या बहिणींचं तिकीट अर्ध केलं. आणि 19 वर्षानंतर पहिल्यांदा एसटी महामंडळ फायद्यात आलं. ही ताकद माझ्या बहिणींची आहे, ही ताकद माझ्या बहिणींची आहे.
अरे अर्ध तिकीट केल्यावर जर सरकार फायद्यात येतं, एस टी महामंडळ फायद्यात येतं, तर 1,500 रुपये दिल्यावर, एवढे मोठे बहिणींचे आशीर्वाद मिळाल्यावर मी खात्रीनं सांगतो या सरकारला काय कमी पडणार नाही. ज्या भावाच्या पाठीशी बहिणीची ताकद आहे त्या भावाचा कधीही काही कमी पडत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो, आता एस टीचं तिकीट अर्ध झालंय. आमच्या सुप्रियाताई म्हणायच्या, माझ्या महिला भगिनींना आता गॅसनं डोळ्यात पाणी आणलं, पहिल्यांदा आपण अनुभवलं. मोदीजींनी मागेल त्याला मोफत गॅस द्यायचं काम केलं. आणि आता आमच्या देवेंद्र भाऊनी, एकनाथ भाऊनी आता निर्णय घेतलाय, 1 वर्षामध्ये आमच्या भगिनीला महिन्याला 2 महिन्याला 1 गॅस लागतो. 1 वर्षामध्ये भगिनीला 6 गॅस लागतात, 6 गॅस. आता देवेंद्र भाऊनं निर्णय घेतलाय 6 गॅस मधलं 3 गॅस आता आमच्या भगिनींना मोफत देण्याचा निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलाय, एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय. आता मला सांगा, रेशनिंगचं कार्ड फक्त घेऊन जायचंय आणि गॅसवाल्याला दाखवायचंय, गॅसवाला त्याच्यावर लिहिलं आणि तुम्हाला गॅस देईल, अशा पद्धतीचा निर्णय आमच्या देवेंद्र भाऊने घेतलाय. असे अनेक निर्णय महिला भगिनींच्यासाठी घेतले. आता पुन्हा एकदा टाळी वाजवायची वेळ आलेली आहे. आमच्या सगळ्या मुलींचं शिक्षण इथून पुढं आपल्या महाराष्ट्र सरकारनं मोफत केलेलं आहे. आता इथून पुढं आमच्या मुलींच्या शिक्षणाला 1 रुपया द्यायला लागणार नाही. मोफत शिक्षण आमच्या महिला भगिनींचा देण्याचा निर्णय आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं घेतलाय, आमच्या सरकारने घेतलाय. आता मला सांगा, आजपर्यंत हा निर्णय कोणी घेतला होता का हो? महिलांच्या खात्यावर मोफत पैसे तुतारीनं पाठवलं का हो? शरद पवारांनी पाठवलं, सुप्रिया सुळेंनी पाठवलं का हो? आता त्यांना बोलायचा अधिकार आहे का? अरे किमान हे देण्याची भूमिका घेतली आहे. आणि सगळ्यात मोठा निर्णय मोदीजींनी घेतलाय. एकदा मोदीजींसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा जोरात. आता आमच्या घरात मुलगी जन्माला आली, आमच्या घरात मुलगी जन्माला आली की ती मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मोदीजी तिच्या खात्यावर 1,00,000 रुपये ठेवणार आहेत. आणि 18 वर्षाची झाली की तिच्या खात्यावरून 1,00,000 रुपये तिच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी जिथं लागेल तिथं त्या मुलीला खर्च करता येणार आहेत. एवढा मोठा निर्णय आमच्या मोदीजींनी घेतलेला आहे. आता सांगा, जन्माला आली की मुलगी आमची लखपती होणार आहे, हा निर्णय घेत असताना सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय मी आपल्याला सांगतोय. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा टाळी वाजवायची वेळ आली आहे. एकदा जोरदार टाळी मोदीजींच्यासाठी, देवेंद्र भाऊसाठी वाजवा. हा निर्णय तुमच्या माझ्यासाठी नाही, सगळ्या आईंच्यासाठीचा निर्णय आहे. ज्या ज्या आई आहेत, ज्या ज्या आईनं आपल्या बाळाला जन्म दिला आहे त्या आईसाठी हा निर्णय आहे. आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो, आमची बहीण, आमची माता बाळ जन्माला घालते, 9 महिना ती पोटात घेऊन फिरते, 9 महिना ती पोटात वाढवते, त्याला दूध पाजते, कस्ता खाऊन त्याला मोठा करते आणि त्याला शाळेत पाठवते. पण जेव्हा शाळेत तो मुलगा जातो, ती मुलगी जाते, तेव्हा नाव कुणाचं लागतं? नाव कुणाचं लागतं? कुणाचं? तेव्हा नाव पित्याचं लागतं, नाव बापाचं लागतं. आता मोदीजी निर्णय घेतलाय, अरे आईनं जन्म घातलाय, आईनं वाढवलंय, आईनं दूध पाजलं, आईनं मोठा केलाय. आता इथून पुढं मुलाच्या नावापुढं, मुलीच्या नावापुढं अगोदर आईचं नाव मग बापाचं नाव लावण्याचा निर्णय आपल्या मोदीजीच्या सरकारनं घेतलाय. आमच्या आईचा सन्मान करण्याचा निर्णय आमच्या मोदीजींच्या सरकारनं घेतलाय. आजपर्यंत माझ्या आईला कोणी सन्मान दिला नव्हता, आजपर्यंत माझ्या माताला कोणी सन्मान दिला नव्हता, तो मोदीजींनी आमच्या देवेंद्र भाऊनं देण्याचा निर्णय घेतलाय. मला सांगा, माझं नाव काय आहे? जयकुमार
भगवानराव गोरे हे माझं नाव आहे. आता मला सांगायला अभिमान वाटतो, जयकुमार कमल भगवानराव गोरे हे माझं नाव आहे. आता माझ्या आईचं नाव आता माझ्या नावापुढे लावायला लागेल. असं निर्णय घेणारं सरकार, असं माझ्या भगिनींचा सन्मान करणारं, असं माझ्या मातांचा सन्मान करणारं सरकार आजपर्यंत बघितलं तुम्ही? आजपर्यंत बघितलं तुम्ही? आजपर्यंत असं सरकार कधी आपल्याला लक्षात आलं नाही किंवा आपण कधी बघितलं नाही. पण आता हे सगळे निर्णय माझ्या भगिनींच्यासाठी, माझ्या मातांच्यासाठी आमच्या सरकारनं घेतलं. देवेंद्र भाऊनी घेतलं, एकनाथ भाऊनी घेतलं, अजितदादांनी घेतले. आता मला सांगायला तुम्हाला आनंद होतो. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला एवढ्यासाठी मी बोलवलंय. दिवाळी आली आहे, हे जे सगळे निर्णय घेतलेत हे माझ्या बहिणींना सांगायचे होते. हे सगळे निर्णय होत असताना दिवाळीचे राखी पौर्णिमेला आमच्या सगळ्यांना राखी पौर्णिमेची ओवाळणी आमच्या भावानी दिली. तेव्हा हा तुमचा भाऊ आहे. सगळ्यांना त्या ओवाळणीमध्ये मी सरकार म्हणून सहभागी आहेच. इथून पुढे तुमच्या खात्यावर 1500 रुपये पाठवण्याची जबाबदारी तुमचा भाऊ म्हणून मी घेणारच आहे. पण त्याच्यासोबत आता दिवाळीची भाऊबीज आलेली आहे. माझ्या बहिणींना बोलवावं, माझ्या बहिणींचा सन्मान करावा, माझ्या बहिणीला भाऊबीजेची भेट द्यावी म्हणून जयकुमार गोरेनं तुमच्या भावानं तुम्हाला बोलवले, म्हणून तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं होतं. मला सांगायला आनंद होतो. आता मला सांगा, एका भावाचा, एका बहिणीचा आशीर्वाद असला, एका बहिणीचा आशीर्वाद असला तरी भावाचं कुणी काही करू शकत नाही. आता मला सांगा, माझ्या मागे किती बहिणी आहेत सांगा? एवढ्या बहिणी जेव्हा माझ्या पाठी आहेत तेव्हा काय होणार आहे या भावाचं? पण एवढंच सांगतो, हा भाऊ इथं आलेल्या सगळ्या बहिणीची जबाबदारी घेतोय. आपल्या शेताला पाणी, आपल्या शेतकऱ्याला सन्मानानं उभं करणं, या तालुक्यातल्या युवकांच्या हाताला काम देणं, आमच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक पुसण्याचा जो संकल्प तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं केला, मला सांगायला आनंद होतो. या तालुक्यातल्या 70% भागामध्ये पाणी पोचलं. येळगावकर साहेब, आपण खूप मोठी पाण्याची संघर्षाची लढाई केली, आपण संघर्ष केला, पण त्या संघर्षाला यश आलं नाही. आपल्याला तेवढं ताकदीचं पाठबळ मिळालं नाही. पण जो पाया आपण घातला त्याच्यावर बिल्डिंग बांधून कळस बांधण्याचं काम हा जयकुमार गोरे करेल. या भागातल्या, या गावातल्या, गावागावामध्ये शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्याची जबाबदारी या तुमच्या भावानं घेतलेली आहे. हा शब्द आहे तुम्हाला. 3 वर्षामध्ये पाणी तर पोचलंय 70% भागामध्ये. बाकीच्या सगळ्या योजना सांगून तुमचा वेळ मी घेणार नाही. मी तुम्हाला मत मागायला बोलवलं नाही, तुम्हाला भावाला आशीर्वाद मागण्यासाठी बोलवलंय. एक शब्द मी तुम्हाला देतो, एक शब्द मी माझ्या मानखटावच्या मातीला देतोय. तुम्ही सगळ्या माझ्या भगिनी आहात, माता आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण आपल्याला म्हणतात की ही दुष्काळी भागातली लोक आहेत. खटाव मानचा विषय घेतला की दुष्काळाचा विषय. खटाव मान म्हणलं की मागासलेल्या भागातली लोक. अहो, खटाव मानचं नाव घेतलं तर बारामतीच्या, कराडच्या, कोल्हापूरच्या, पुण्या मुंबईच्या माणसाच्या चेहऱ्यावर नकाशा तयार होतो. नकाशा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण हा तुमचा भाऊ, हा तुमचा मुलगा तुम्हाला शब्द देतोय. आत्ता पाणी आणलंय त्या भागातनं ऊसाची शेती चालू आहे. जिथं ऊसाचा, ज्या ठिकाणी तुळशी बारशीच्या लग्नाला ऊसाचं कांड मिळत नव्हतं त्या तालुक्यामध्ये आज 4 साखर कारखाने उभे राहिलेत, ऊसाची शेती राहिली. जयकुमार गोरे हा तुमच्या भावाचा, तुमच्या मुलाचा तुम्हाला शब्द आहे. येणाऱ्या 3 वर्षामध्ये मान खटावच्या तालुक्यातलं, माझ्या मतदारसंघातलं 3 गावं फक्त पाण्या वाचून राहतील. जे बोत, श्रीपालवण आणि वारुगड जे डोंगरावर आहे. पण या भावाचा शब्द आहे, 3 वर्षात
या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत तुमचा भाऊ पाणी पोचवेल आणि माझ्या शेतकरी बांधवाला सन्मानाने उभे करेल, हा शब्द या निमित्ताने मी माझ्या माता भगिनींना देतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता एवढंच काम राहिले। जो शब्द मी दिला होता की मला माझ्या तालुक्यातनं कॅनॉलचं पाणी वाहताना बघायचं आहे, मला माझ्या तालुक्यात ऊसाची शेती झालेली बघायची आहे आणि मला माझ्या तालुक्यात कारखान्याचं धुराडं पेटलेलं बघायचं आहे। हा संकल्प पूर्णत्वाला जातोय। मी संपला असं म्हणणार नाही, अजून काम शिल्लक आहे। पण येळगावकर साहेब, मी माझ्या गावागावातल्या कार्यकर्त्यांना आणि भगिनीला मी शब्द दिला होता, जोपर्यंत बारामतीच्या मुलीचा बाप मुलीला स्थळ शोधायला मान तालुक्यातल्या दुष्काळी भाग म्हणणाऱ्या भागात आणि खटाव तालुक्यात येणार नाही, तोपर्यंत माझं काम संपलं नाही। पण हा तुमच्या भावाचा शब्द आहे। आता बारामतीतल्या मुलीचे बाप स्थळ शोधायला खटाव तालुक्यात यायला लागलेत आणि आमच्या मुलीला स्थळ मिळेल का म्हणायला लागलेत। ही परिस्थिती बदलली, कारण बारामतीच्या शेतकऱ्याला 2 एकर 3 एकर जमीन आहे आणि माझ्या खटाव मानच्या शेतकऱ्याला धनाजीराव 5-5, 10-10, 15-15 एकर जमीन आहे आणि आमच्या 7 बाऱ्यावर जिथं बँकेचं नाव लिहिलेलं असतं ना, बँकेचं तिथं कोरी जागा आहे आणि बारामतीला जिथं बँकेचं नाव लिहितात तिथं जागाच शिल्लक नाही। एवढा बँकेचा बोजा त्या खात्यावर आहे। आमची मान खटावची माती सन्माननीय आहे, स्वाभिमानी आहे। पण माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्या बहिण्यांनी मिळून एक शपथ घेऊया, देवेंद्र भाऊच्या पाठीशी, एकनाथ भाऊच्या पाठीशी, जो आपल्या पाठीशी राहतो त्याच्या पाठीशी फक्त आशीर्वाद असू द्या। तुमच्या योजनेला कुणी हात लावू शकत नाही, हा तुमच्या भावाचा शब्द आहे। एकदा जोरदार टाळी दोन्ही भावासाठी, तिन्ही भावासाठी होऊ द्या। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। कार्यक्रम फक्त आता 30 मिनिटाचा राहिला आहे। माझी बहिणींना विनंती आहे, अजून एकदा सोनालीताई पुन्हा वर येणार आहे, तिचा एक अजून कार्यक्रम आहे। आपण ज्यांना टीव्हीवर बघतो ते कलाकार इथे येणार आहेत, त्या सगळ्यांचा कार्यक्रम फक्त 30 मिनिटात संपणार आहे। सगळ्या बहिणींना माझी विनंती आहे, सगळ्यांनी 30 मिनिटं शांततेनं हा कार्यक्रम बघा। आपण आलात, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद। पुन्हा एकदा हा भावाचा शब्द आहे, हा भाऊ माझ्या बहिणीला कधी काही कमी पडू देणार नाही। माझ्या बहिणीच्या शेतापर्यंत पाणी पोचवेल आणि बहिणीच्या खात्यावर येणारे 1500 रुपये 5 वर्ष चालू राहतील, कुणालाही थांबवू देणार नाही, हा भावाचा शब्द आहे। पुन्हा एकदा माझ्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो। ज्यांची गैरसोय झालेली आहे त्या बहिणींची मनापासून माफी मागतो आणि त्यांना विनंती करतो, तुमचा भाऊ पुन्हा एकदा सांगतो, सगळ्या बहिणींना आपल्या बाळाची काळजी घ्या, आपली मुलं घरी व्यवस्थित न्या। मागं बसलेल्या महिलांना पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा मी का बोलतोय भावना समजून घ्या, की माझी एक जरी बहीण नाराज होऊन गेली तर या भावाला झोप लागणार नाही। एवढं सांगतो की माझी एकही बहीण इथून नाराज होऊन गेली नाही पाहिजे, त्यासाठी हा भाऊ वाटेल ते करेल आणि बहिणीला सन्मानानं घरी पाठवेल, एवढाच शब्द देतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून बहिणींचं स्वागत करतो आणि हा कार्यक्रम पुढे चालू करावा अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी मी करतो। भाऊ, लोक देवाभाऊंच्या सोबत आहेत, महायुतीच्या सोबत आहेत, आपण सगळे जया भाऊच्या सोबत आहे। एकदा हात वरती, जोरदार टाळी।